पहिल्या यादीत 37,865 शेतकरी कर्जमाफीस पात्र. जिल्हाधिकारी मैनाक घोष. आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली असून यामध्ये जिल्ह्यातील 37,865 शेतकरी पात्र ठरलेले आहेत. पात्र शेतकऱ्यांनी नजीकच्या केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष आणि जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी केलेलं आहे. डॉक्टर घोष यांनी म्हटलं आहे की पात्र शेतकऱ्यांनी हे प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतरच त्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. 2 लाखांवरील कर्जदारांनी 2 लाखावरील अतिरिक्त रक्कम स्वतः भरणे आवश्यक आहे. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जिल्ह्यातील सर्व विकास संस्था आणि ग्रामपंचायतीच्या फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत आणि ही पहिली यादी असून दुसरी यादी लवकरच जाहीर केली जाईल. या कर्जमाफीचा लाभ सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँका आणि व्यापारिक बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या सभासदांना मिळणार आहे. शासनाच्या कर्जमाफीची प्रत्यक्ष प्रक्रिया 7 जून रोजी शासकीय लेखा परीक्षकांच्या प्रशिक्षणाने सुरू झालेली होती. जिल्हा विशेष लेखा परीक्षक भारत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासकीय लेखा परीक्षकांनी 8 ते 2 जून दरम्यान या याद्यांची पडताळणी करून त्या प्रमाणित केल्या की ऑनलाईन पद्धतीने शासनाकडे सेव्ह केल्या होत्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.